लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे दुपारी आपण आज पर्सनल, रिअल, नॉमिनलचे नियम सांगितले होते. एकदा फक्त रिव्हिजन करूया. पर्सनल अकाउंटचा रूल सांगा. Debit the receiver, credit the giver. receiver. Okay, very good. Debit the receiver, credit the giver. And then after real accountचा Debit what comes in. Debit what comes in, credit what goes out. very good. Debits what comes in and credit what goes out. And then nominal accountचा Debit all expenses and losses, credit all income and gains. ओके, नो प्रॉब्लेम. आता हे पण रूल सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे जोपर्यंत तुम्ही अकाउंटिंग करणार आहात, जोपर्यंत अकाउंट शिकणार आहात तोपर्यंत. आता आपल्याला अकाउंटिंग मधली सगळ्यात बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायची, ती म्हणजे जर्नल. आणि जर्नल मध्ये एंट्री कशी केली जाते, म्हणजेच जर्नल एंट्री. आता जर्नल म्हणजे काय असतंय? जर्नल म्हणजे दुसरं तिसरं काय नसून एक बुक्स असतं. एक काय असतं? बुक असतं. आता याचा जर फोटो जर मला तुम्हाला दाखवायचा म्हटलं तर एकच मिनिट. हे अशा पद्धतीचं काय असतं? जर्नल असतं. हे बुक्स असतं, खूप मोठं बुक्स असतं. जर फोटो जर मला प्रेझेंट करायचा म्हटला तर एकच मिनिट, मला ते दाखवता येते का ते मी बघतो तुम्हाला. तुम्ही स्क्रीन चालूच राहू द्या. 2 मिनिट फक्त वेट करा. बघा, पूर्वीच्या काळी ना या अशा पद्धतीचे जर्नल्स असायचे. हे जे बुक्स आहेत त्याला आपण काय म्हणणार? जर्नल म्हणणार. एकच मिनिट फक्त. हो सर. बघा, आता हे जर्नल म्हणजे काय असतं ते सांगतो. जर्नल म्हणजे एक मोठी वही असते, एक बुक असतं आणि त्याच्यामध्ये आपण अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन म्हणजे आपले जे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत ते रेकॉर्ड करण्यासाठीचा एक फॉर्मॅट असतो. मग हा फॉर्मॅट कसा असतो? तर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय पहा, हा फॉर्मॅट कसा असतो. एक मिनिट. तर हा फॉर्मॅट अशा प्रकारचा असतो की याच्यामध्ये पहिला असतो तो डेट कॉलम असतो. या जर्नल मध्ये काय केलं जातं की डेट वाईज म्हणजे महिन्याभर, एक महिन्याचं जर जर्नल असेल तर एक महिन्याची एक तारीख ते शेवटची तारीख या पर्यंत म्हणजे ह्या तारखेवाईज काय केले जातात? रेकॉर्ड केले जातात. म्हणजे डेट वाईज क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये काय केलं जातं? रेकॉर्ड मेंटेन केले जातात. आणि जर्नल मध्ये पर्टिक्युलर म्हणजे ते व्यवहार कशाशी संबंधित आहे, कोणते अकाउंट इन्व्हॉल्व आहेत त्याच्यात. बघा, पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यात बिल्डिंग, कॅश आणि कॅपिटल. हे म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहेत, कोणकोणते अकाउंट इन्व्हॉल्व आहेत त्या ट्रान्झॅक्शन मध्ये ते अकाउंट त्या ठिकाणी मेन्शन केलेले असतात. आणि त्या अकाउंटला किती अमाऊंटने ते इन्व्हॉल्व आहेत. मग त्या अकाउंटला डेबिट आहे का क्रेडिट आहे, डेबिट असेल तर किती अमाऊंट आहे आणि क्रेडिट असेल तर किती अमाऊंट आहे, हे सगळं. आणि एलएफ म्हणजे काय? लेजर फोलो. लेजर फोलो म्हणजे काय की हे जे बिल्डिंग अकाउंट आहे, कॅश अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे, हे लेजर बुक असतं. जसं हे जर्नल बुक आहे ना, तसंच आपण लेजर म्हणजे काय? टी फॉर्मॅट मध्ये आपण बिल्डिंग अकाउंट बनवतो तर ते लेजर बुक एक असतं. तर त्या लेजर बुकचा बिल्डिंग अकाउंट ज्या ठिकाणी तयार केलेला आहे त्या ठिकाणचा नंबर म्हणजेच लेजर फॉलो तो या ठिकाणी लिहिलेला असतो. हा का लिहायचा असतो? कारण की याच्यामुळं काय होऊ शकतं आपल्याला, भविष्यात जर आपण हे लेजर जर्नल बघत असोल, ट्रान्झॅक्शन चेक करत असेल तर याचं रेकॉर्डिंग लेजर मध्ये व्यवस्थित केलेलं आहे का, आणि मग ते कुठं केलंय त्याचं पेज नंबर आपल्याला या ठिकाणी लिहिलेलं असतं. म्हणजे ते शोधणं काय होतं? सहज शक्य होतं. तर हे अशा प्रकारचं काय असतंय? लेजर असतं. तर ह्या लेजर विषय आता आपल्याला, आपलं जर्नल असतं, या जर्नल विषय आपल्याला समजून घ्यायचं. मी तुम्हाला काय सांगितलं? जर्नल म्हणजे काय? दुसरं तिसरं काय नसून एक बुक आहे जर्नल. आणि या बुक्स मध्ये आपण जर्नल म्हणजे बिझनेसमध्ये झालेले सगळे ट्रान्झॅक्शन एंटर करतो, म्हणजेच आपण त्याची जर्नल एंट्री करतो.
आणि ही जनरल एंट्री कशा पद्धतीने होते हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्या संदर्भात तुमचं हे 11वीच पुस्तक आहे, याच्यामध्ये काय माहिती दिली ते आपण समजून घेऊया. तर याच्याविषयी थोडक्यात इंट्रोडक्शन त्यांनी सांगितलेले. एव्हरी डे बिझनेसमॅन परफॉर्म लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे व्यवसायामध्ये प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात काय होत असतात, व्यवहार होत असतात. दिस ट्रान्झॅक्शन कॅन नॉट बी रिमेंबर्ड. म्हणजे हे जे व्यवहार आहेत, हे व्यवहार सगळेच व्यवहार व्यवसायाच्या म्हणजे बिझनेसमॅनच्या लक्षात राहील असं आहे का? होतं का असं कधी की सगळेच ट्रान्झॅक्शन लक्षात राहतील? सगळे नाही. मग हे ट्रान्झॅक्शन जर लक्षात राहत नसतील तर त्या ट्रान्झॅक्शनचं काय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. मग हे रेकॉर्ड करण्यासाठी वेगवेगळे बुक्स वापरले जातात आणि त्यातलेच एक बुक्स म्हणजे जर्नल आहे. म्हणजे जर्नल म्हणजे दुसरं तिसरं काय नसून बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचं एक बुक आहे. आणि रेकॉर्ड करतो म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण काहीतरी एंटर करतो, म्हणूनच ती एंटर करण्याची जी प्रोसिजर आहे त्याला जर्नल एंट्रीज असं म्हटलं जातं. द नंबर ऑफ बुक्स डिपेंड अपॉन द साईज ऑफ अँड नेचर ऑफ द बिझनेस. मग हे जे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन किंवा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची जे बुक्स असतात, बुक्स ऑफ अकाउंट्स असतात, हे कशावर डिपेंड असतील की त्या व्यवहारात जेवढे ट्रान्झॅक्शन होतील, म्हणजे ट्रान्झॅक्शन जितके जास्त असतील तेवढे अकाउंट जास्त असतील आणि तेवढे बुक्स सुद्धा काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. तर हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एव्हरी बिझनेसमॅन म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅन साठी हे इम्पॉर्टंट असतं की बाबा त्याच्यामध्ये जे त्याच्या बिझनेसमध्ये जे व्यवहार झालेले आहेत ते त्याने व्यवहार नोंदवून ठेवले पाहिजेत. मग हे व्यवहार नोंदवतात कुठं, एक तर जर्नलमध्ये नोंदवतात आणि दुसरी गोष्ट कशामध्ये, लेजरमध्ये नोंदवतात. आता जर्नलच्या बाबतीत त्यांनी पुढे सांगताना एक महत्वाची इन्फॉर्मेशन अशी दिलेली आहे. जर्नल इज अ बुक एम्प्लॉयड टू क्लासिफायर और शॉर्ट आउट ट्रान्झॅक्शन इन फॉर्म ऑफ कन्व्हिनियंट फॉर दिअर सबसिक्वेंट अर्लियर इन लेजर. जर्नल हे एक असं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये बिझनेस मधले जे ट्रान्झॅक्शन आहेत ते शॉर्ट आउट केले जातात, ते सबसिक्वेंटली एंटर केले जातात आणि हे एंटर केलेलेच ट्रान्झॅक्शन पुढे जाऊन कुठं रेकॉर्ड केले जातात, लेजर्स बुक मध्ये काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. म्हणून या जर्नलला लक्षात राहू द्या, बुक ऑफ ओरिजिनल एंट्री असं म्हटलं जातं. की पहिल्यांदा कुठं रेकॉर्ड केलं जातं व्यवहार झालेला, हा जर्नल मध्ये रेकॉर्ड केला जातो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इट इज ऑल्सो नोन ॲज बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. म्हणजे व्यवहाराची ओरिजिनल एंट्री म्हणजे व्यवहार ओरिजिनली एंटर पहिल्यांदा रेकॉर्ड ज्या बुक्स मध्ये केला जातो त्याला जर्नल म्हटलं जातं आणि ह्या प्रोसेसरला जर्नल एंट्री म्हणणार. आणि हे जे जर्नल असतं ते ओरिजिनल बुक ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे काय, ओरिजिनल एंट्रीचं ते काय आहे, बुक्स आहे. मग त्यासाठी हे एक लक्षात ठेवा, बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. जर तुम्हाला काय विचारलं इन फ्युचर मध्ये कुठं, तर काय म्हणणार तुम्ही, तर ते जर्नल आहे. वेन द जर्नल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन जर्नल इन बिकम अ जर्नल एंट्री. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन जर्नल बुक मध्ये रेकॉर्ड केले जातात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, जर्नल एंट्री असं म्हटलं जातं. आता हे रेकॉर्ड करत असताना दोन आस्पेक्टचा विचार केला जातो. तर एक कोणाला तरी डेबिट असतं जर्नल एंट्रीमध्ये आणि जर्नल एंट्रीमध्ये आपण दुसरं काय करतो, कोणाला तरी क्रेडिट देतो. क्रेडिट देतो म्हणजे डेबिट क्रेडिट देतो. आणि डेबिट क्रेडिट दिल्यानंतर त्या व्यवहाराविषयीचं ब्रीफ इन्फॉर्मेशन जे असतं त्याला नॅरेशन असं म्हटलं जातं. ब्रीफ एक्सप्लेनेशन वगैरे आपण म्हणू त्याला. त्याला काय म्हणणार आपण, नॅरेशन असं म्हणणार. नॅरेशन म्हणजे कळलं ना तुम्हाला? हो सर. हा, ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन इज नोन नॅरेशन. आणि त्याची सुरुवात कशापासून होते हे मी आधी सांगितले तुम्हाला. कशापासून होते, कोणता शब्द वापरतात, बिईंग. बिईंग किंवा फॉर हा शब्द वापरला जातो. आणि जर्नल एंट्री ही डेट वाईज केली जाते. जर्नल एंट्री डेट वाईज केली जाते, खालीवर म्हणजे मध्ये आधी डेट घेऊन केली जात नाही. ज्या महिन्याच्या सिक्वेन्सली जसे ट्रान्झॅक्शन घडतील त्या पद्धतीने ती जर्नल एंट्री केली
जाते. त्यामुळं हे जनरल बुक जे आहे ते खूप महत्वाचं आहे. त्याला प्रायमरी बुक असं देखील म्हटलं जातं. जर्नलला काय म्हटलं जातं? प्रायमरी बुक. प्रायमरी बुकचं जसं जर्नल प्रकार आहे, जर्नल प्रॉपर, त्याला जर्नल प्रॉपर असं म्हटलं जातं. हे जर्नल प्रॉपर जसं प्रायमरी बुक आहे, तसंच बिझनेसमध्ये तुम्ही 11वीला सबसिडरी बुक्स नावाचा टॉपिक शिकलाय का? Yes, sir. हो सर. शिकलेला आहात. त्याच्यामध्ये तुम्ही परचेस बुक शिकलाय, सेल्स बुक शिकलाय, बरोबर ना? परचेस रिटर्न बुक शिकलेला आहात, बरोबर? सेल्स रिटर्न बुक शिकलेला आहात, बिल्स रिसिवेबल बुक शिकलेला आहात, बिल्स पेएबल बुक शिकलेला आहात. तर हे सगळे काय आहेत? प्रायमरी बुक्स आहेत. आता याचं मिनिंग काय आहे? जर्नलचं मिनिंग काय आहे? ते समजून घेऊया. द वर्ड, आता हा जर्नल जो शब्द आहे तो कुठनं आलेला आहे? तर तो शब्द आहे फ्रेंच भाषेतला. कोणत्या भाषेतला आहे? फ्रेंच. आता हे इतकं आपल्याला लक्षात ठेवायची काही गरज आहे का? पण आपल्याला माहिती असलं कधीही चांगलं. कोणत्या भाषेतून आलेला आहे जर्नल हा शब्द? फ्रेंच भाषेतून आलेला आहे. आणि त्याचा मूळ शब्द कोणता होता? JOUR. काय उच्चार होतो याचा? कोण सांगते मला? काय उच्चार होतोय? जोर असा उच्चार होतोय त्याचा. हा, तर या शब्दापासनं जर्नल हा शब्द आलेला आहे. आता जोर या शब्दाचा अर्थ काय आहे? इट्स मीन्स डे. डे म्हणजे काय? दिवस. म्हणजेच काय? जर्नल मध्ये काय केलं जातं? डे टू डे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. म्हणजेच काय? डेली ट्रान्झॅक्शन काय केले जातात? रेकॉर्ड केले जातात. म्हणजे जर्नल या शब्दाचा काय अर्थ होतो? डेली रेकॉर्ड हा अर्थ होतो. काय अर्थ होतो? डेली रेकॉर्ड. अ जर्नल कंटेन अ डेली रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड हेन्स हॅज बीन नेम्ड ॲज सून ॲज अ ट्रान्झॅक्शन. म्हणजेच काय? जर्नलमध्ये डेली ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, म्हणून त्याला डेली रेकॉर्ड असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या अकाउंटला काय म्हटलं जातं? डेबिट दिलं जातं, एखाद्या अकाउंटला क्रेडिट दिलं जातं. आता जर्नलला ओरिजिनल बुक ऑफ एंट्री म्हटलं जातं. बुक ऑफ ओरिजिनल एंट्री असं म्हटलं जातं, किंवा प्रायमरी एंट्री ज्या ठिकाणी केली जाते ते प्रायमरी एंट्री असं म्हटलं जातं. तर हे जर्नलच्या बाबतीत त्यांनी सांगितलेली इन्फॉर्मेशन आहे, थोडीफार लक्षात ठेवा. आता हे इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल्स. आता हे काय महत्व जर्नलचं, तर ते समजून घेऊया. तर जर्नल इज अ प्रिन्सिपल बुक्स ऑफ अकाउंट. हे काय आहे? महत्वाचं अकाउंटचं बुक्स आहे. इट इन्क्लूड ऑल टाइप्स ऑफ अकाउंट. याच्यामध्ये सगळे अकाउंट येतात. सॅलरी दिली, सॅलरीजचं रेकॉर्ड तुम्ही जर्नलमध्ये करणार आहेत. वेजेस दिले, वेजेसचं. असेट खरेदी केल्या, असेटची एंट्री सुद्धा तुम्ही जर्नलमध्येच करणार आहेत. लॅबिलिटी तुमची निर्माण झाली, त्याची सुद्धा जर्नलमध्येच. इन्कम क्रिएट झाला, तो सुद्धा जर्नलमध्ये रेकॉर्ड करणार. एक्सपेन्सेस झाले, ते सुद्धा तुम्ही जर्नल एंट्रीज करणार. म्हणजे काय? जर्नलमध्ये सगळ्या बुक टाइप्स ऑफ बुक्स काय केले जातात? मेंटेन केले जातात. तर हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इट शो ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे जो व्यवहार झालेला आहे बिझनेसमध्ये, त्याच्या संदर्भात आवश्यक असणारी सगळी इन्फॉर्मेशन जर्नलमध्ये काय केली जाते? मेंटेन केली जाते, म्हणजे ठेवली जाते. त्याच्यानंतर द जर्नल हॅज डेट वाईज रेकॉर्ड. मी तुम्हाला आधीच सांगितले की जर्नल काय आहे? डेट वाईज, डे टू डे रेकॉर्ड मेंटेन केलं जातं ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन. बिझनेसमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन होतील त्या सगळ्या ट्रान्झॅक्शनचं डे टू डे रेकॉर्ड डिटेलमध्ये केलं जातं. आता हे डिटेलमध्ये केल्यामध्ये आपल्याला इन फ्युचर कधी जर आवश्यकता पडली तर हे ट्रान्झॅक्शन समजून घेण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर जर्नल इज अ सबसिडरी बुक्स विच इज ऑल द डे टू डे ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड फर्स्ट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय? डेट वाईज, डे टू डे म्हणजे क्रमवार नोंदवले जातात. पहिल्या दिवशीचं पहिलं, दुसऱ्या दिवशीचं दुसऱ्यांदा, तिसऱ्या दिवशीचं तिसऱ्यांदा, असं ज्या वेळेस नोंदवलं जातं त्यावेळेस त्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की कोणतं तरी एक डेबिट असणार आहे आणि कोणतं तरी एक क्रेडिट, म्हणजे एक अकाउंटला डेबिट आणि एक अकाउंटला क्रेडिट दिलं जाणार आहे. तर हे जर्नलच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे. आता जर्नलचं त्यांनी अजून थोडीशी इन्फॉर्मेशन अशी आहे त्याच्याविषयी की अकाउंटिंग प्रोसिजर इज फॉलोड ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट. म्हणजेच काय?
तुम्हाला आता ज्या वेळेस तुम्ही इन फ्युचर तुमचं 12वी झाल्यानंतर तुम्ही काहीतरी अजून शिक्षण घ्याल आणि तुम्ही ज्यावेळेस अकाउंटंट म्हणून एखाद्या कंपनीमध्ये जर कामाला गेला, तर तुम्ही एखादा व्यवहार झालेला आहे बिझनेस मध्ये, याचा सबूत काय असतो कोण सांगते? याचा सबूत काय असतो? व्यवहार झाला याचं आपण त्याला इव्हिडन्स काय असतो कोण सांगते? एखाद्या व्यवहाराचा इव्हिडन्स. रिसिप्ट. रिसिप्ट, बरोबर. अजून? डॉक्युमेंट. डॉक्युमेंट. अजून डॉक्युमेंट म्हणजे कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट? Check. बघा, एखादा व्यवहार झालेला आहे याचं परचेस रिसिप्ट असेल. आपण जर परचेस केलं तर परचेसची पावती, सेल्स केलं तर सेल्सची पावती, वाउचर असेल, किंवा आपण त्याला ऍग्रीमेंट, एखादा व्यवहार झाला तर आपण एखादा करार करतो, किंवा एखादा व्यवहार झाला एखाद्याला पैसे दिले तर त्या संदर्भातला चेक वगैरे असतो. तर हे जे आहेत हे काय आहेत? त्या व्यवहाराचे पुरावे आहेत. आणि या पुराव्यांना काय म्हटलं जातं कोण सांगतंय? काय म्हटलं जातं त्यांना? सोर्स डॉक्युमेंट असं म्हटलं जातं. तुम्ही कधीही लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस तुम्ही इन फ्युचर अकाउंटंट म्हणून काम कराल त्यावेळेस तुम्ही सोर्स डॉक्युमेंट म्हणजे एखाद्या व्यवहाराचा पुरावा असल्याशिवाय त्याची जर्नल एंट्री करायची नाही. जर त्याचं सोर्स डॉक्युमेंट असेल तरच आपण जनरल एंट्री करू शकतो, नसेल तर करणार नाही. तर हे एक लक्षात ठेवा. मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन का सांगितली? कारण की हे ह्या टॉपिक मधला याच्या अगोदरचं मी जे समजून सांगतोय त्याच्या अगोदरचा भाग आहे, पण ते मी सांगणार नाही कारण की हे सगळं जर सांगत बसलं तर मला 11वीचं पुस्तक शिकवावं लागेल तुम्हाला, त्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. तर मला काय सांगायचं होतं की जी प्रोसिजर आहे अकाउंटिंगची डॉक्युमेंटच्या बाबतीत, ती सगळी प्रोसिजर फॉलो केल्यानंतर जनरल एंट्री केली जाते. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की नॅरेशन प्रोव्हाइड अ ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन. जे नॅरेशन असतं जनरल एंट्रीमध्ये आपण कंसात लिहितो बघा, तुम्हाला आठवत असेल, तर ते काय प्रोव्हाइड करतं की ब्रीफ एक्सप्लेनेशन. महत्व म्हणजे काय? थोडक्यात जो व्यवहार झालेला आहे त्या संदर्भातली डिटेल मधली माहिती, म्हणजे थोडक्यात तो व्यवहार कशा संदर्भात आहे त्या संदर्भातली माहिती ह्याच्यामध्ये दिली जाते. त्याच्यानंतर जर काय चुका झालेल्या असतील तर चुका शोधण्यासाठी जनरल एंट्री महत्वाच्या आहेत. ट्रान्झॅक्शन मध्ये, व्यवहारामध्ये अॅक्युरेसी आपल्याला लक्षात येते, तुम्ही किती अॅक्युरेटपणे रेकॉर्ड केलेले आहे. आणि तुम्हाला शेवटी फायनल अकाउंट ज्यावेळेस बनवायचं असतं ना, त्यावेळेस ह्या जर्नल एंट्री केल्या जातात. तुम्हाला जर्नल झाल्यानंतर, जर्नल एंट्री नंतर काय केलं जातं कोण सांगते? जर्नल नंतर लेजर केलं जातं. Ledger. आणि लेजर नंतर लेजर समराईज होतं. लेजर नंतर काय बनवतात? ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स बनवल्यानंतर काय होतं? नाही, सबसिडरी बुक हे जर्नल सोबतच असतं. ट्रायल बॅलन्स बनवल्यानंतर काय असते? तुमचं फायनल अकाउंट असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग अकाउंट तयार करता. ट्रायल बॅलन्सच असतं ना. बघा, तुम्हाला फायनल अकाउंट शिकवलं असेल सरांनी, तर त्या फायनल अकाउंट शिकवत असताना पहिल्यांदा ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट दिलेले असतात. आणि या ऍडजस्टमेंट वरनं आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस करतो आणि काय करतो? बॅलन्स शीट तयार करतो. बरोबर ना? म्हणजे ही जी प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर तुम्ही काय फॉलो करावं लागते अकाउंटिंगला. म्हणजेच काय, सुरुवात कुठून होती? जर्नल पासून होती. मग जर्नल कशासाठी मदत करतं? की हे जे फायनल अकाउंट आपण तयार करणार आहोत ना, म्हणजे ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट, याच्यामध्ये जर्नल आपल्याला युजफुल असतं. आता हे सगळं मी तुम्हाला जर्नल विषयी सांगितलं, पण जर्नल दिसतं कसं? तर दिसतं कसं, त्याचा फोटो दाखवला मी आणि त्या ठिकाणी याचा एक पेसमेन म्हणजे फॉर्मॅट दिलेला आहे. तो फॉर्मॅट सुद्धा तुमच्या समोर आहे बघा.
जर्नल ऑफ इन द कोणाचं असेल त्याचं नाव XYZ कंपनी लिमिटेड अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नाव लिहिलेलं असेल. त्याच्यामध्ये पहिला कॉलम असतो तो डेट, म्हणजे ज्या दिवशीचं ट्रान्झॅक्शन असेल त्या दिवशीची या ठिकाणी या डेटच्या कॉलम मध्ये काय असणार आहे, तारीख असणार आहे. पर्टिक्युलर, पर्टिक्युलर मध्ये काय असतं, नेम ऑफ द अकाउंट, म्हणजे कोणत्या अकाउंटला आपण डेबिट देणार आहे आणि कोणत्या अकाउंटला काय देणार आहे, क्रेडिट देणार आहे. ज्या अकाउंटला डेबिट देणार आहे त्या अकाउंटला आपण टू असं म्हणतो. टू नावाने, सॉरी टू नाही, सॉरी टूच माझ्या तोंडात आले. ज्या अकाउंटला आपण क्रेडिट देणार आहे त्याला काय टू म्हणतो, आणि ज्याला डेबिट देणार आहे त्याच्या पुढे आपण डेबिट लिहितो, आणि ज्याला क्रेडिट देणार आहे त्याच्या पुढे क्रेडिट न लिहिता काय लिहितो, Two. टू हा शब्द By. लिहितो. हा, टू हा शब्द लिहितो. आणि त्याच्यानंतर LF म्हणजेच काय, लेजर फॉलो. लेजर फॉलोचा अर्थ काय होतो, की हे जे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केले हे डेबिट जे कोणत्या अकाउंटला आहे, उदाहरणार्थ मशिनरी अकाउंटला डेबिट आहे, तर हे मशिनरी अकाउंटचं लेजर बुक असतं. लेजर बुक मध्ये ज्या ठिकाणी मशिनरी अकाउंट लिहिलेला असेल, तयार केलेला असेल, तो पेज नंबर XYZ जो असेल तो या ठिकाणी लिहिला जातो. म्हणजे त्याला आपण लेजर फॉलो असं म्हणतो. आणि ज्या अकाउंटला क्रेडिट दिले, उदाहरणार्थ कॅशला आपण क्रेडिट दिले, तर लेजर अकाउंट केलेलं असेल, लेजर बुक असेल, तर लेजर बुक मध्ये ज्या ठिकाणी कॅश अकाउंट असेल त्या कॅश अकाउंटचा पेज नंबर, म्हणजे ज्या पानावर ते कॅश अकाउंट आहे त्याचा या ठिकाणी मेन्शन केलेला असतं. म्हणजे याचा फायदा काय होतो, ज्यावेळेस आपण जनरल एंट्री बघतो या ठिकाणी 10,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेलं आहे, हे कुठं केलेलं आहे, मशिनरी अकाउंट मध्ये तयार केलं. मग मशिनरी अकाउंटचा पेज नंबर काय लेजर मध्ये, हा. मग आपण ज्यावेळेस व्यवहार तपासतो, ऑडिट होतं, त्यावेळेस हा लेजर फॉलो बघायचा, ते पेज नंबर लेजर बुक ओपन करायचं, ते पेज नंबर बघायचं आणि त्या ठिकाणी 10,000ची एंट्री केली का हे बघायचं. तर याच्यासाठी या डेबिट अमाऊंट म्हणजे काय, आपण पर्टिक्युलर कॉलम मध्ये ज्या अकाउंटला डेबिट दिले ती अमाऊंट या ठिकाणी डेबिट कॉलम मध्ये लिहायची, आणि ज्या अकाउंटला क्रेडिट दिले ती अमाऊंट कुठे लिहायची, या क्रेडिट कॉलम मध्ये लिहायची. तर अशा पद्धतीचं हे लेजरचा काय असणार आहे, तुम्हाला फॉर्मॅट असणार आहे. आता या लेजरच्या कॉलमचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेले, जे आता मी तुम्हाला सांगितलं. पहिल्यांदा दिले त्यांनी डेट. आता ह्या कॉलम मध्ये काय असतं, जर्नल रेकॉर्ड केले जातात. मग ही डेट कोणती असते, कोणत्या वर्षात ट्रान्झॅक्शन झालं, कोणत्या मंथ मध्ये झालं आणि कोणत्या डेटला झालं, ते या डेट कॉलम मध्ये रेकॉर्ड केलं जातं. त्याच्यानंतर पर्टिक्युलर कॉलम मध्ये काय असतं, तर पर्टिक्युलर कॉलम मध्ये प्रॉपर एंट्री काय केली जाते, पास केली जाते, म्हणजे एंट्री केली जाते. एंट्री मध्ये कोणत्या तरी अकाउंटला डेबिट असतं आणि कोणत्या तरी अकाउंटला काय असतं, क्रेडिट असतं. तर डेबिट अकाउंट इट रेकॉर्ड द सेम ऑफ द अकाउंट टू बी डेबिटेड, आणि इट रेकॉर्ड द नेमच सेम आलं माझ्या तोंडात, नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिटेड. म्हणजे तुम्हाला हे आता जनरल एंट्री शिकल्यामुळं थोडंफार माहिती असेल की काय असतं नेमकं. आणि त्याच्यानंतर नॅरेशनच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलंय, नॅरेशन इज द ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ जर्नल एंट्री. जनरल एंट्रीच्या संदर्भातलं ब्रीफ एक्सप्लेनेशन म्हणजेच नॅरेशन. थोडंसं पर्टिक्युलरच्या बाबतीत मी थोडं अजून एक्स्ट्रा तुम्हाला सांगतो. दिस इज डिसाइडेड बाय अप्लाइंग द रूल ऑफ डेबिट अँड क्रेडिट. आता हे पर्टिक्युलर मध्ये आपण डेबिट क्रेडिटचा रूल नुसार, म्हणजे जे आपले गोल्डन रूल मी तुम्हाला सांगितलं ना, ते 3, त्या रूल नुसार एंट्री केली जाते. आणि एंट्री मध्ये कोणाला तरी डेबिट दिलं जातं, म्हणून त्याच्या पुढे DR हा शब्द लिहिला जातो. आणि ज्याला आपण क्रेडिट देणार आहोत, ज्या अकाउंटला आपण काय देणार आहोत, क्रेडिट देणार आहोत, ज्या अकाउंटला डेबिट देणार आहे त्याच्या पुढे DR शब्द लिहिला जातो, आणि ज्या अकाउंटला क्रेडिट देणार आहोत त्याच्या सुरुवातीला टू हा शब्द लिहिला जातो. त्याच्या सुरुवातीला काय दिला जातो, टू. आणि हे डेबिट कुठं लिहिलं जातं, नियर बाय LF कॉलम. LF चा जो कॉलम आहे बघा या ठिकाणी, तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी आपला LF चा कॉलम आहे, हा LF चा कॉलम आहे, आणि डेबिट जे असतं ते LF कॉलमला चिकटून लिहिलं जातं. काही जण काय करतात, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस बघा कॅश अकाउंट लगेच डेबिट नाही लिहायचं, कॅश अकाउंट डेबिट असं का लिहितो, कारण की इथनं LF चा कॉलम सुरू होतो. प्रॉपर एंट्री करायला शिकायचं. आणि टू जो आहे तो लगेच इथनं सुरू नाही करायचा. टू लिहिताना क्रेडिट देताना आपण काय करतो, थोडा स्पेस ठेवायचा, आणि त्याच्यानंतर टू काय म्हणणार आपण, काय असेल ते असेल, टू डिस्काउंट अकाउंट असं म्हणू, डिस्काउंट.
तर अशा पद्धतीची ही जनरल एंट्री असणार आहे. पुढं लेजर फोलिओ नंबर म्हणजे काय त्यांनी सांगितलंय, इट्स मीन्स पेज नंबर ऑफ द लेजर. म्हणजे लेजर अकाउंट, लेजर एक बुक असतं, या बुक्स मध्ये वेगवेगळी पानं असतात. प्रत्येक पानावर काय तयार केलं जातं, एका पानावर मशिनरी अकाउंट आहे असं समजूया आपण. एका पानावर काय आहे, बिल्डिंग अकाउंट आहे. मग मशिनरीच्या संदर्भात जेवढे व्यवहार होतील त्या मशिनरी अकाउंटला रेकॉर्ड होतील, बिल्डिंगच्या संदर्भात जेवढे व्यवहार होतील ते बिल्डिंग अकाउंटला रेकॉर्ड होतील. मग ह्या एक पानावर जर मशिनरी असेल, 2 पानावर जर बिल्डिंग असेल, तर मग काय केलं जातं, या ठिकाणी लेजर फॉलो म्हणजे काय, जर जनरल एंट्री मध्ये मशिनरी हा शब्द असेल तर त्या ठिकाणी लेजर फॉलो कॉलम मध्ये त्याचा 1 नंबर लिहिला जातो, म्हणजे लेजर अकाउंट मधला. त्याच्यानंतर डेबिट अमाऊंट मध्ये ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटची अमाऊंट त्याच्यामध्ये लिहिली जाते. आणि क्रेडिट मध्ये काय, ज्या अकाउंटला क्रेडिट आहे त्या अकाउंटची अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये लिहिली जाते. आता थोडस ही प्रोसिजर कशी असते जर्नल एंट्री करण्याची ते पण तुम्हाला सांगतो. जर्नल एंट्री करण्याची प्रोसिजर काय, सोर्स डॉक्युमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की खरेदीची पावती, विक्रीची पावती शोधायची, त्याच्यावरून ते ट्रान्झॅक्शन झालेलं असणार. ट्रान्झॅक्शन झालं की आपण 2 अकाउंट कोणते इन्व्हॉल्व ट्रान्झॅक्शन मध्ये, उदाहरणार्थ कॅश सेल्स, तर काय कॅश आणि सेल्स हे 2 अकाउंट इन्व्हॉल्व आहे. मग ते 2 अकाउंट, असर्टेन द अकाउंट कोणते ते शोधायचे. क्लासिफाय अकाउंट म्हणजे कॅश कोणता आहे आणि सेल्स कोणता आहे. कॅश हे रिअल अकाउंट आहे, सेल्स हे नॉमिनल अकाउंट आहे. म्हणजे अकाउंट क्लासिफाय केले जातात. अकाउंट क्लासिफाय केले झाल्यानंतर त्याची इफेक्ट कोणते आहेत, कॅश आपल्याकडं आलेली आहे, सेल्स आपला झालेला म्हणजे इन्कम झालेला आहे म्हणजे त्याला क्रेडिट देणार आहोत, म्हणजे ते 2 त्याची इफेक्ट समजून घेणार आणि नंतर कोणाला डेबिट द्यायचं आणि क्रेडिट द्यायचं हे समजून ठरवायचं आणि नंतर जनरल एंट्री करायची. तर ही प्रोसिजर आहे जनरल एंट्रीची, एवढी ही ट्रॅडिशनल प्रोसिजर आहे. याच्यातनं जर आपण समजून घेतलं तर आपल्याला जर्नल एंट्री करणं जर असं अवघड वाटतं. तर हे जर्नल एंट्रीच्या बाबतीत होतं. आता मी थोडंसं थांबतो